मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी अपडेट आलेली आहे. खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर ज्या बहिणींची के.वाय.सी झालीच नाही आहे, ज्या बहिणी के.वाय.सीसाठी वंचित राहिलेल्या होत्या, ज्यांची के.वाय.सी त्या करू शकल्या नाहीत, अशा सर्व बहिणी ज्यांची की ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपासूनसुद्धा ज्यांची के.वाय.सी बाकी राहिलेली, म्हणजे एकूण काय तर सर्वच लाडकी बहीण योजनेमधील ज्या पात्र बहिणी आहेत त्या सर्वांची के.वाय.सी ज्यांची राहिलेली आहे त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आता याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, ज्यामध्ये की पात्रता नेमकी कोणकोणती आहे आणि कोणकोणत्या बहिणी पात्र असल्यावर ज्यांची के.वाय.सी झाली नाही आहे त्यांची के.वाय.सी होऊ शकणार आहे, या सर्व गोष्टीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी देवान गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी. तर ताईंनो, तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे. खूप दिवसांपासून ज्या गोष्टीची वाट तुम्ही बघत आहात त्या गोष्टीचा आता तुमच्यासाठी निर्णय लागलेला आहे. मी अगोदरसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की तुमची के.वाय.सी होणार आहे. घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. सरकारला तुम्हाला पुन्हा के.वाय.सी नवीन के.वाय.सी करण्यासाठीचं ऑप्शन द्यावंच लागणार आहे आणि ऑनलाईन पोर्टलमध्ये बदलाव करून आता ज्यांची चुकीची दुरुस्तीचं के.वाय.सी चालू आहे त्यामध्ये बदलाव करून आता ज्यांची के.वाय.सी झालीच नाही या सुरुवातपासून त्यांना आता के.वाय.सी करता येणार आहे. लवकरच याबद्दलचं अपडेट येणार आहे. आता आजचं सध्याचं अपडेट काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर ताईंनो, तुम्हाला माहीतच असेल की लाडकी बहीण योजनेमध्ये खूप साऱ्या भावांनी सुद्धा अर्ज दाखल केले होते आणि डुप्लिकेटपणा करून लाडक्या बहिणींचे पैसे लाटलेले होते. त्याचबरोबर खूप सारे अशा बहिणी होत्या ज्यांची की सरकारी नोकरी होती, ज्यांच्या घरी 4 चाकी वाहनं होती, ज्यांचं इन्कम टॅक्स रिटर्न त्या भरत होत्या, म्हणजेच की 2.5 लाखाच्या वर त्यांचं उत्पन्न होतं. अशा बहिणींनीसुद्धा म्हणजे अमीर घराण्यातल्या बहिणींनीसुद्धा या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि सरकारने त्यांचा आकडासुद्धा सांगितलेला आहे. जवळपास 12,900 लाडक्या बहिणींनी अशा प्रकारे लाभ घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. तर त्याचबरोबर लाडके भाऊसुद्धा 13,000च्या आसपास आहेत, म्हणजे जे एकूण काय तर 25-30 हजार जे काही लाभार्थी आहेत, जे बोगस लाभार्थी त्यांना आपण म्हणू, त्यांनी या लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेतल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्याचमुळे लाडक्या बहिणींची के.वाय.सीची प्रक्रिया चालू करावी लागली आहे. कारण की कुणीही यामध्ये फॉर्म भरून डुप्लिकेटपणा करून आपले लाडक्या बहीण योजनेचा आपला जो काही लाभ आहे तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेला होता. तुम्हाला माहीत असेल की साताऱ्यामध्ये एका व्यक्तीनं जवळपास 30 लाडक्या बहिणींचे अर्ज भरले होते आणि एकाच व्यक्तीनं त्या 30ही बहिणींचे लाभ घेतले होते. आता बघा किती मोठा फ्रॉड या ठिकाणी झाला होता. आता तुम्ही विचार करू शकता आणि म्हणूनच हा जो व्यक्ती आहे याला अरेस्टसुद्धा करण्यात आलेला आहे. त्याच्याकडून ते पैसे वापसीसुद्धा करण्यात आलेलं होतं. परंतु लाडक्या बहिणींना, खऱ्या लाडक्या बहिणींना, ज्या की पात्र बहिणी आहेत, ज्या गोरगरीब आहेत बिचारा, ज्यांना खरंच आवश्यकता आहे या पैशांची, अशाच बहिणींना हे पैसे मिळावे असं सरकारचं धोरण आहे आणि म्हणूनच सरकारनं यासाठी के.वाय.सी ही बंधनकारक करण्यात आलेली आहे, जेणेकरून ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणींना या पैशांची गरज आहे त्यांनाच हा पैसा मिळाला पाहिजे, त्यांनाच लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असं सरकारचं धोरण होतं आणि म्हणूनच ही के.वाय.सीची प्रक्रिया सरकारनं राबवलेली आहे. तर बघा ताईंनो, के.वाय.सीची प्रक्रिया ही जी चालू केल्यानंतर लाडक्या बहिणींना 31 डिसेंबर 2025पर्यंत आखरी मुदत देण्यात आलेली होती. परंतु त्यामध्ये काही महिलांना हे समजलंच नाही की नेमकी के.वाय.सी कोणची करायची आहे. त्याचबरोबर काही महिला आपल्या चुकीचं ऑप्शन त्यांनी निवडलेलं होतं आणि काही महिला तर के.वाय.सी करताना त्यांना OTP यायचा नाही किंवा मग त्यांची वेबसाईटच लवकर उघडायची नाही. तर आता यामध्ये सर्वतः चुकी शासनाची आहे, कारण की शासनाचं जे काही वेबसाईट आहे ते संपूर्णतः उघडायचंच नाही. त्याचबरोबर OTPसुद्धा लवकर यायचा नाही किंवा मग इतरही कारणं शासनानं जे प्रश्न विचारले होते ते सुद्धा घुमून फिरून विचारले होते, जेणेकरून खूप साऱ्या लाडक्या बहिणींना ते समजलं नाही. जवळपास 70 लाख महिलांची के.वाय.सी बाकी राहिली आहे याच कारणांमुळे. तर आता तुम्ही बघू शकता 70 लाख महिलांना, ज्यामध्ये की आता चुकीची दुरुस्ती करण्याचं काम सुद्धा सुरू आहे. त्यामधील असं समजूया की जवळपास अर्ध्या महिलांची के.वाय.सी ही चुकलेली असेल आणि त्याचमुळे आता त्यांची के.वाय.सी दुरुस्तीची प्रक्रिया चालू आहे. किती आपल्याला यासाठी धरणे आंदोलनं करावी लागली हे आपल्याला माहीत आहे, सर्व लाडक्या बहिणींना माहीत आहे. चक्के जामसुद्धा केलेले आहेत. आपण सरकारी अधिकारी जे काही आहेत, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आहेत, त्यांचा घेरावसुद्धा आपण केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे ऑप्शन मिळालेलं आहे. खूप मोठी आपली मेहनत या ठिकाणी लागलेली आहे आणि म्हणूनच सध्या ऑनलाईन पोर्टल चालू झालेलं आहे. या अगोदर तर अंगणवाडी सेविकाचा जे काही के.वाय.सी पडताळणी आहे हे करतील असं सांगण्यात आलं होतं, परंतु अंगणवाडी सेविका यांनी नकार दिल्यामुळे ऑनलाईन पोर्टलच सरकारला चालू करावं लागलं. आता सध्या जी काही के.वाय.सी चालू आहे ती चुकीची दुरुस्तीची के.वाय.सी चालू आहे, हे सर्वांना माहीतच आहे. आता बघा, चुकीची दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला 2 वेळ मिळालेला आहे, म्हणजेच की मुदतवाढ मिळालेली आहे. तुम्हाला माहीतच असेल की 31 मार्च 2026पर्यंत ही मुदतवाढ होती 2 महिन्याची. त्यानंतर 30 एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली, म्हणजे 2 वेळा मुदतवाढ करण्यात आली. आता 30 एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ, आता 4-5 दिवस राहिलेले आहेत आणि यानंतर आपल्याला नवीन ऑप्शन मिळणार आहे 1 मेपासून. कोणचं ऑप्शन? ज्यांची के.वाय.सी झालीच नाही आहे
त्या बहिणींना आता KYC करता येणार आहे आणि त्यांच्यासाठीचं नवीन ऑप्शन हे आपल्याला मिळणार आहे। या पोर्टलमध्ये बदलाव करण्यात येणार आहे। आता सध्या चुकीची दुरुस्ती करता येत आहे। दुसऱ्या कुणाही बहिणीला आपल्याला KYC करता येत नाही आहे। फक्त ज्यांची चुकलेली आहे KYC त्यांनाच दुरुस्ती करता येत आहे। आता हे ऑप्शन हटवल्या जाणार आहे आणि ज्यांची KYC झालीच नाही आहे त्या सर्व महिलांना आता KYC करता येणार आहे। 1 मे पासून आपल्याला हे ऑप्शन मिळू शकते किंवा मग यासाठी थोडा विलंबही लागू शकतो। आता मी तुम्हाला एक शासन निर्णय दाखवून देतो। हा शासन निर्णय सध्याचा नाही आहे तर 2024 मधलाच आहे आणि सरकारनं त्याच वेळी जाहीर केलेलं होतं की सर्व लाडक्या बहिणींचं जे काही KYC प्रक्रिया आहे ही दरवर्षी करावी लागणार आहे। म्हणजेच की तुम्हाला आता घाबरायचं कारण नाही आहे की आपल्याला आता वेळ मिळणार की नाही मिळणार, 2-3 महिन्यात होणार की नाही होणार, कधी होणार। तुम्ही 2-3 महिन्यात तुमची KYC झालीही नाही तरी पुढे सुद्धा तुम्हाला हे ऑप्शन उपलब्धच करून देण्यात येणार आहे। कारण की लाडक्या बहिणी ह्या कोणालाही वाऱ्यावर सोडता येणार नाही। लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे, हे सरकारलाही माहीत आहे। आणि जर का एवढ्या मोठ्या संख्येनं लाडक्या बहिणींना जर वाऱ्यावर सोडलं तर सरकार धोक्यात येऊ शकते हे त्यांना माहीत आहे आणि म्हणून तुम्हाला हे ऑप्शन देणं गरजेचं आहे। आणि लवकरच याबद्दलची माहिती आदित्य तटकरे आपल्याला देणार आहे आणि आदित्य तटकरेंनी जशी ही माहिती आपल्याला दिली आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळणार आहे। म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर ताईंनो बघूया त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे। तर बघा हा शासन निर्णय तुम्हाला पूर्ण दाखवत नाही आहे, फक्त शेवटचं जे पेज आहे तेच दाखवणार आहे कारण की आपल्याला जे महत्त्वाची माहिती बघायची आहे ती या पेजवर आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये काय लिहिलेलं आहे। तर बघा या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील सर्व लाभार्थ्यांची KYC करणे बंधनकारक राहील। तुम्ही बघू शकता हा जो शासन निर्णय आहे लाडक्या बहीण योजनेचा 2024 मधला आहे, ज्यावेळेस की ही लाडकी बहीण योजना सुरुवात झाली होती आणि त्यानंतर तुम्हाला माहीत असेल की एक KYC ची प्रक्रियासुद्धा सरकारनं त्या ठिकाणी केलेली होती। परंतु आता त्या शासन निर्णयामध्ये असं लिहिलेलं आहे की या योजनेमधील ज्या काही लाभार्थी आहेत महिला, ज्या सर्व लाभार्थी महिला आहेत त्यांची KYC ही दरवर्षी करणे बंधनकारक राहणार आहे आणि जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत ही KYC दरवर्षी करावी लागणार आहे। म्हणजेच की तुम्ही समजू शकता की आता जून महिन्यापासून सुद्धा आपल्याला हे नवीन ऑप्शन मिळणार आहे असं वाटत आहे। तर आता या अगोदर जर मिळालं तर खूपच छान, 1 मे पासूनच जर मिळालं तर खूप चांगलं आहे। या अगोदर सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला जूनपासून आपल्याला नवीन ऑप्शन मिळू शकते आणि तसंच होऊ शकते की आता या महिन्यातच तुम्हाला नवीन पोर्टल ओपन होणार आहे, नवीन ऑप्शन मिळणार आहे KYC साठी किंवा मग जून महिन्यापासून आपल्याला 2 महिन्याचा कालावधी आपल्याला नवीन KYC साठी मिळणार आहे। तर ताईंनो तुम्हाला घाबरायचं नाही आहे, मी तुम्हाला शासन निर्णय सुद्धा दाखवून दिलेला आहे आणि या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। आदित्य तटकरेंनी सुद्धा असे संकेत दिलेले आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही पुन्हा यामध्ये बदलाव करणार आहोत आणि पुन्हा वेळ आली तर मुदतवाढ सुद्धा देणार आहोत आणि नवीन KYC साठी सर्वांनाच ऑप्शन उपलब्ध करून देणार आहोत, अशा प्रकारचं आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।